मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आजची ही अख्खी सकाळ हाल अपेष्टांची ठरली। ठाकुर्ली जवळ सकाळी तांत्रिक बिघाड झाला आणि लोकलची वाहतूक विस्कळीत झाली। सकाळीच हा बिघाड झाल्यामुळे नोकरदार प्रवासी चांगलेच संतापले आणि त्यांनी दिवा स्थानकावरती रेल रोको केला। लोकलवरती दगडफेक देखील काही लोकांनी केली आणि यामध्ये एक मोटरमन किरकोळ जखमी झाले। 3 गाड्या यावेळी जाळण्यात आल्या। यातली एक गाडी ही पोलिसांची होती तर इतर 2 खासगी गाड्या होत्या। या सगळ्या प्रकारामुळे कल्याण ते ठाणे या दरम्यानची मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। सीएसटी कडे जाणाऱ्या कल्याण, कसारा, टिटवाळा, कर्जत आणि अंबरनाथ या सगळ्या लोकल्स थांबवून ठेवण्यात आल्या। याशिवाय पंचवटी एक्सप्रेस, राज्यराणी एक्सप्रेस, सह्याद्री एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन या लांब पल्ल्याच्या गाड्या देखील कल्याण रेल्वे स्थानकामध्ये उभ्या आहेत। अनेक प्रवाशांनी खासगी गाड्यांचा पर्याय निवडला, पण ज्यांना खासगी गाड्यांनी जाता येत नाहीये ते प्रवासी मात्र स्टेशन्सवरती अडकून पडलेले आहेत। दिवा स्थानकावरती परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जात होती। पोलिसांची अतिरिक्त कुमक इथे मागवण्यात आली आणि ती आता तिथे पोहोचलेली आहे। काही वाहनं पेटवून देण्यात आली होती आणि ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या देखील दिव्याला पोहोचलेल्या आहेत। सोबतच कल्याण ते डोंबिवली दरम्यान केडीएमटीच्या बसेसच्या फेऱ्या वाढवण्यात आलेल्या आहेत। बीईएसटी देखील प्रवाशांच्या सोयीसाठी अधिकच्या बसेस सोडणार आहे। आपण दृश्य पाहतोय, कल्याणची ही दृश्य आहेत। फुटओव्हर ब्रिज वरती गर्दी झालेली आहे। इंडिकेटर्स ही सकाळची दृश्य आहेत। कल्याणची ब्रिज वरती गर्दी आहे, प्लॅटफॉर्म वरती गर्दी आहे। इंडिकेटर वरती कोणत्याही टायमिंगची गाडी लावण्यात आलेली नाही। सकाळची ही दृश्य आहे।